सुस्वागतम. आजचा कॉमेडी बवाल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मी स्वागत करतोय हे फार महत्वाचं आहे. बघा पडद्यावरती 99% लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांना यांची कॉमेडी बघायची आहे बरं का. पण 1% लोक असेल, माझं म्हणणं आहे का 1% लोक असेल ज्यांना मला बघायचंय, ज्यांना माझी कॉमेडी बघायची, ज्यांना मी पाहिजे. बोला, ते 1% माणसं कोण आहेत? तो 1% मीच आहे, कारण मीच मला SMS केलेला होता. हे बघा, हा चर्चेचा मुद्दा नाहीये, मला माहिती. मी जोक केला होता कारण कॉमेडीचा कार्यक्रम आहे. न्यूक्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, पॉवर्ड बाय ब्रुक बॉन्ड रेड लेबल, चप्पर फाडके वाजव रे. तर चर्चेला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. माझ्या घशाला कोरड पडलीये तरीही मान्यवरांचं मी स्वागत करणार आहे. अखिल भारतीय काळसेकर संघटनेच्या अध्यक्षा अश्विनीजी काळसेकर मॅडम, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात जोशी मुक्ती संघटनेचे अध्यक्ष आपल्याकडे आलेले आहेत, जितेंद्र जोशी यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या या सगळ्या कॉमेडी स्पर्धकांचं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा वा वा, मला फार आवडलेलं आहे. सगळेजण आलेले आहेत आणि जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपले दोनही कॅप्टन्सचं. जोरदार टाळ्या. आतापर्यंत आपण गंमत अनुभवली आहे, पण बघूयात आतापर्यंत स्कोर्स काय झालेत. पडद्यावरती बघू नका, मी तुम्हाला सांगणार आहे. सुप्रिया पाठारे या खेळतायत 2,46,000वरती. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि कुशल बद्रिके यांनी लीड घेतलेला आहे 2,63,000 जिंकून. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अवघड आहे हे सगळं असं बोलणं, त्याच्यामुळे मी माझ्या आवाजामध्ये बोलतो आता सगळ्यांच्या बरोबरती. मागच्या आठवड्यामध्ये आपण गंमत जम्मत एपिसोड अनुभवलेला होता. हो, पण शाळा पुन्हा एकदा भरलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जोड्या, पुन्हा एकदा नियम, पुन्हा एकदा चिठ्ठ्या आणि पुन्हा एकदा टॉस उडणार आहे. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि दोनही कॅप्टन्सना मी इथे मंचावरती आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. दोनही कॅप्टन्स आलेले आहेत. टॉस उडवण्यापूर्वी एक महत्वाची सूचना मला सगळ्यांना सांगायची आहे, परीक्षकांना पण सांगायची आहे की कुशल बद्रिके यांच्या टीम मधून 2 खेळाडू जे आहेत ते दुखापतग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे अशा वेळी आता करायचं काय. तर आमच्या कॅप्टन्सनी असं ठरवलेलं आहे की कुशल बद्रिके म्हणतायत दोनही ठिकाणी मीच खेळणार आहे. तर याच्याबद्दल आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही खेळा, पण एका एपिसोडमध्ये तुम्हाला एकच किट करता येणार आहे. हे तुम्हाला पटतंय का? हो, मला पटतंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ते कुणालाही घाबरत नाहीयेत, ते करणार आहे तेच किट. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आता आपण टॉस उडूयात. सुट्टे पैसे आहेत का? आहेत. आता मी टॉस उडवणार आहे, पण बोला तुम्ही. छापा. छापा म्हणजे तुमचा काटाच असणार हे मला कळलेलं आहे. छापा आलेला आहे हे मी बघितलेलं आहे. तुम्ही बोला. वा रे वा, वा वा वा. माझ्या टीम मधनं मी स्वतःला उतरवेन आणि माझ्यासोबत उतरेल तृप्ती खामकर. हो, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी प्लीज. या जगामध्ये जगणं अवघड झालंय म्हणून आत्महत्या करायला निघाली एक तरुणी, पण आत्महत्या करताना तिचं मरण पण अवघड होऊन बसलं. बघूयात तिचं मरण का अवघड झालंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके यांच्या टीम मधून तृप्ती खामकर आणि स्वतः कुशल बद्रिके. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है. मर ही जाएंगे हम, मर ही जाएंगे हम. फोन अगर संग है. या फोनने मला खूप त्रास दिलाय हो. आता मी आत्महत्या करणार आहे. मी 4 वेगवेगळ्या तलावांमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण एक माणूस सारखा येऊन मला वाचवतो. आता हे सुमसान तलाव आहे, इथे मी सुमडीमध्ये उडी मारते आणि जीव देते. पण हे खोल आहे का बघूया. एक्सक्यूज मी, तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर पायऱ्यांवरनं खाली उतरा, पाणी प्या आणि पायऱ्यांनी परत वर या. कसं आहे, दगड मारून पाणी वर येईपर्यंत वाट बघितली तर खूप वेळ जाईल. तलावात सेतू बांधते. ओ खारुताई. मग वानर. अहो, तुम्ही वेडे आहात का? मला दगड तुम्ही मारता आणि मला वेडा म्हणताय तुम्ही. मला उडी मारायची आहे. उडी का उडी मारायची आहे तुम्हाला? सगळं संपून टाकायचंय मला. काय बाई मस्करी करताय तुम्ही? केवढ्या तलाव केवढं संपेल काय एवढं एकटीला? मला आत्महत्या करायची आहे.
हो बाई हो काय बोलताय काय आत्महत्या का अहो मी खूप कंटाळले हो. एक माणूस मला सकाळ दुपार रात्र रोज फोन करतो आणि खूप त्रास देतो, खूप त्रास. हो भाई, हे काय मरण्याचं कारण झालं का तुमच्या? कोणीतरी फोन करतो म्हणून मारायचं? बरोबर नाही. अहो नाही, अहो तो मला सकाळी सकाळी फोन करतो, त्याचा फोन येतो. कमाल आहे. हॅलो हॅलो हा हॅलो, तृप्ती जी बोलताय का? नाही, मी तृप्ती के बोलते. तृप्ती के? तृप्ती खामकर, तृप्ती के. ओ मी बद्री के. बोला. जरा आमच्या साहेबांशी बोलता का प्लीज? हो हो नक्की. हॅलो तृप्ती खामकर, तू एक काम कर. मी एक सिनेमा करतोय. सारखा हात मिळू नको, ती माझी सवय आहे. तर मी एक सिनेमा करतोय सोनाक्षीला घेऊन. पण सोनाक्षी आजारी पडलेली आहे, तिचा रोल तू करशील का? हो हो नक्की. Oh, then it's a deal. Oh yes, it is a deal. आता हात मिळव, हात पुढे गेला. ओके, लवकरात लवकर बंगल्यावर पोहोच. बरं. कमाल आहे. सिन्हा साहेबांचा फोन आला होता तुम्हाला, मग जायचं ना बंगल्यावर? अहो मी गेले होते ना, मग? पण त्यांच्या वॉचमॅननी मला कुदळलं. का? अहो त्यांनी मला बोलवलंच नव्हतं. ठीक आहे मॅडम, ठीक आहे. अहो असे फोन येतात, पण म्हणून मरायला आलात तुम्ही डायरेक्ट? अहो हे नुसते एवढे नाही, दुपारी सुद्धा फोन येतो मला. हॅलो हॅलो, तृप्ती के? तृप्ती जी बोलते. बरोबर आहे. तृप्ती जी, हा, बोला. तुम्ही डबिंग करता का? डबिंग? हो हो करते ना, त्याच्यावरच तर सगळं चाललंय. हो, एका लहान मुलीचं डबिंग करायचं होतं जरा. हो. जरा एक झलक होऊन जाऊ द्या जरा प्लीज. हो हो हो. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. नाही, अजून जरा लहान मुलगी मिळेल का? ये ग साली, माझे मटके भोली, सहल आली धावून, मटके गेले वाहून. अजून जरा लहान मुलगी मिळेल का? आलं माझ्या तृप्ती बाला. आता हे डन. चालेल, मग तुम्ही लवकरात लवकर स्टुडिओत पोहोचा. किती पैसे देणार? मॅडम ऍक्च्युली बजेट थोडा कमी आहे आमचा. एका रडण्याचे आम्ही 50,000 रुपये देऊ. अहो मी हसत येईन. मग कमाल आहे. अहो 50,000 रुपये मिळत होते, मग का नाही गेलात? अहो मी गेले ना, मग? ताबडतोब गेले. ज्या ऍड्रेसवर त्यांनी सांगितलं तिकडे गेले. मग? तिथे डबिंग होत नव्हतं, मग? तिथे डबीत हिंग भरत होते. ठीक आहे. अहो असे फोन येतात, इट्स ओके. याच्यात नाही. मरण्यासारखं काय? हो नाही, तो मला रात्री सुद्धा फोन करतो आणि हॉरर कोडी विचारतो. हॉरर कोडी? Can you give me an example, please? An example. Okay. फॉर एक्झाम्पल आपण कालचाच कॉल घेऊया. हा. काल त्यांनी मला फोन केला तृप्ती जी के बोलतीये. आता मी तुम्हाला एक कोडे विचारणार आहे. त्याचं जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर मी तुमचा खून करेन, आणि जर का चुकीचं उत्तर दिलं तर उद्या नवं कोडं विचारेन. आर यू रेडी फॉर हॉरर कोडी? रेडी. ओके, मग मला सांगा, मांजर कापली तर माणूस मरतो का? अहो काय बोलताय? मांजर कापल्यावर माणूस कसा मरेल? समोर बघा. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. मांजर कापली तर माणूस मरतो. आता उद्या दुसरं कोणी विचारेल. नाही बाई, बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे तुमचं. तुम्ही मरायलाच हवं. असा फोन येत असेल तर तुम्ही मरायलाच हवं. तुम्ही उडी टाका. टाकू ना? टाकाल. एक मिनिट, पण मला सांगा, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या फॅमिलीचं काय? अहो तुमच्या नवऱ्याचं काय? तुमच्या मुलाबाळांचं काय? विचार करा. बघा इथं तुम्ही अशा मरून पडलेल्या आहात. अरे बापरे. अहो बघत काय बसलाय? मरून पडल्या आहात ना? अशा तुम्ही मरून पडलेल्या आहात आणि तुमच्या नवऱ्याचा आक्रोश चाललाय, सुमन. अहो एक मिनिट, माझं नाव तृप्ती आहे, सुमन नाही. ते लग्नापूर्वीच. लग्नानंतर नवऱ्याने नाव बदललंय तुमचं. सुमन नाही आवडलं? शी घाण आहे. मग दामिनी चालेल? ओके. दामिनी गेलीस कशी? मला सोडली. दामिनी
मिनिट माझं लग्नच झालेलं नाहीये. कधीतरी होईल. हो. कधीतरी होईल. हो. तुम्हाला नवरा असेल. विचार करा तुमच्या लेकरांचं काय. माझं लेकरू. त्याचं रस्त्यावरती येईल. ते म्हणेल मैं कभी बतलाता नहीं, आई तुझी आठवण येते ना, तुझे सब है पता. हो बाळा, हो बाळा. ओके, माझं बाळ. एक मिनिट, माझं लग्नच झालेलं नाहीये. माझं मूल कुठून आलं? कधीतरी होईल. कधीतरी लग्न होईल. नवरा असेल, मूल होईल. त्यांची ही दुर्दशा. नाही नाही, माझं नाही बघवणार हो दुर्दशा. माझा नवरा, माझा मुलगा. हो नको नको, मला मदत करा. एक उपाय आहे. तुम्ही एक पॉलिसी घ्या. पॉलिसी? इन्शुरन्स पॉलिसी घ्या. 50 लाखाची. बर, त्याने काय होईल? काय होईल? पॉलिसी म्हणजे कसं, जीवनाच्या सोबतही जीवनाच्या नंतरही आम्ही मदत करू. 50 लाखाची पॉलिसी. मॅडम, तुम्ही जेवपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही आहात एक कोंबडी जी देते सोन्याचं अंड. एकदा का तुम्ही मेलात की घरचे मागतील इन्शुरन्सचा फंड. मस्त मस्त मस्त. एक काम करा तुम्ही ना, हे माझं व्हिजिटिंग कार्ड घ्या. उद्या सकाळी माझ्या घरी या आणि माझी पॉलिसी काढा. ओके, थँक्यू सो मच. बाय मॅडम. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर जीने का इरादा है. इज दिस सुप्रिया पाठारे? बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. जितूदा, फार मजा आली. तुला ह्याच्या बरोबर बघून मला, म्हणजे तुमची जोडी बघूनच मला मजा वाटली. काहीतरी गंमत आली. एक वेगळंच काहीतरी पाहायला मिळालं, वेगळी एनर्जी पाहायला मिळाली. आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स पटापट पटापट जे तुम्ही केलेत त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करेन. मला मजा आली ते. वा, अश्विनी मॅम. अप्रतिम. जितू सगळं बोललेलाच आहे, त्यामुळे मी काही वेगळं सांगणार नाही. इट वॉज एक्सिलेंट. थँक्यू. वा, आता बघूया किती गुण मिळत आहेत. जितूदा, किती गुण तुम्ही देणार? 9, 9.5 दिलेले आहेत. अश्विनी मॅम 10. ओहो, 19.5 गुण. आता बघायचंय की या 19.5 गुणांना सुप्रिया पाठारे कसं चॅलेंज करणार आहेत. माझ्या टीम मधून उतरतील शशिकांत आणि शर्वरी पाटणकर. आता आपण जाणार आहोत कॉमेडीच्या जंगलात, जिथे हसवायला येणार आहे मोगली. बघूया त्या मोगलीला कोण भेटते आणि जंगल मध्ये काय मंगल होणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात. फार महत्वाची गोष्ट आहे, हे मी सांगतोय, हे फार महत्वाचं आहे. येतात शशिकांत केरकर आणि त्यांची साथ द्यायला शर्वरी पाटणकर. मराठीत बोल. कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरीच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विशिष्टते उद्धृत व्हायला कोणत्याही कलाकाराला दुसऱ्याच्या बोजड भाषेची उसनवार फलावणी करावी लागत नाही. क्या बात आहे. वा 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 वा. अरे मराठीत बोल म्हंटल ना. मग आता काय हिब्रूत बोललो? मराठीत भाषा आहे ही. आमच्या मिलिंद चिंत्रे सरांनी हीच भाषा शिकवली मला. तर मीच तो मोगली. जंगल जंगल बात चली है, पता चला है. जंगल जंगल बात चली है, पता चला है. चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. लैला मैं लैला, ऐसी मैं लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला.
होतीस ना? शी! ए साल फेकून दिलीस? मग? अगं त्या सालीची आम्ही भजी करून खातो. अय्या 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 काय झालं काय झालं? मिलिंद शिंत्रे सर इथे येऊन गेले का? तुला कसं कळलं माझ्या मराठी भाषेवरून? चल तुझ्या कंजूसपणावरून. अय्या 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 बकरीने पानं खाल्ली की काय? नाही नाही नाही. वा 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 वा. ओके ओके ओके. मग ओरडते कशाला आई आय्या? तू टार्झन आहेस ना? टार जनक जनक टार जनक जनक टार जनक 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 आहे रे. हे काय होतं हे? मला खूप आनंद झालाय तुला बघून. हा असा आमच्यात असत असतो. याच्या बाबा चिले हं? याच्या बाबा याच्या बाबा. हे काय आहे? मला राग आलाय. हा असा? मला असाच येतो. हं? मी टार्झन नाहीये, मी मोगली आहे. मोगली? हो. मोगली गली में फिरता है क्यों तू बंजे बंजारा. आ मेरे दिल में बस जा मेरे आशिक तेरा वा. तेरा प्यार है एक सोने का पिंजरा ओ शहजादी. हे गप्पे. तू कोण आणि इथे काय करायला आली? मी की नाही मिनी? काय केलं तुम्ही? मिनी मिनी. तेच काय केलं तुम्ही? अरे माझं नाव मिनी. शिकारीला आलीस ना इथे? हं? नाही. हे काय आहे? बाण मारतोय मी. हा असं? हवा बाण. हवा बाण. हवा बाण. हवा बाण. हवा बाण. मी हरले. मी हरले. हवा बाण. काय इथे आलीस? अगं एवढी हवा घेऊ नकोस, फुटशील. काही कळलं? मलाही नाही कळलं. वन्स मोर. नशीबच फुटलंय माझं. गेल्या 5 महिन्यात माझे 12 ब्रेकअप झालेत. ह्याच्या बाबाची लास. 5 महिन्यात 12? 1 डझन? डझंट मॅटर. पहिला बॉयफ्रेंड होता ना, त्याचे मला डोळे फार आवडायचे. मग? पण मी बरोबर असताना तो दुसऱ्याच मुलीकडे वाकड्या नजरेने बघत होता. म्हणूनच मी त्याचे डोळे फोडले आणि आमचं ब्रेकअप झालं. त्याच्या बाबाची गेले. माझ्या दुसऱ्या बॉयफ्रेंडचे ना मला कान खूप आवडायचे. का? कारण तो माझं सगळं सगळं ऐकून घ्यायचा. मग? मी भैरा होईन ना. बहिरात झाला तो. मग आमचं ब्रेकअप झालं. हिच्या बाबाला बाबाची तिले. माझ्या तिसऱ्या बॉयफ्रेंडचे ना मला हात खूप आवडायचे. मग? तो माझ्या बाबांकडे माझा हात मागायला आला आणि माझ्या बाबांनी त्याचे हातच तोडून टाकले. मग आमचं ब्रेकअप झालं. हे फापला दिलं बाबा. तू इथं कशाला आली ते सांग. भोगले भोगले. हे बूमरँग आहे. तेच फेकून मारेन. मार मार संपवून टाका नश्वर देह. मला मरायचंच आहे. नाही मिनी नाही. का? का असं करतेस? अगं ईश्वराने एवढं सुंदर आयुष्य दिले त्याचं संपवायला. त्यापेक्षा तू इथे राह या जंगलात कायमची. पण त्याआधी मला मुंबईत कसं जायचं ते सांग. तुला मुंबईत का जायचंय मोगली? मला कंटाळा आला इथे. मला मुंबईत जाऊन करिअर करायचं. हो
मोगली मोगली मोगलिया ये चौबारा वहाँ जाना ना दोबारा अब हम तो भये परदेसी के तेरा वहाँ कोई नहीं के तेरा वहाँ कोई नहीं. तरी पण मला तिथे जायचंय. मोगली का जायचंय तुला त्या खोट्या जगात? हा, ह्या इतक्या सुंदर निसर्गात, मोकळ्या हवेत आणि स्वच्छ पाण्यात राहण्यापेक्षा तुला त्या कॉन्क्रीटच्या जंगलात का जायचंय? त्यापेक्षा आपण दोघे जण एकत्र राहूया ना या खऱ्या खऱ्या जंगलात. अजबाला जबू याच्या बाबाला चिट्टू याच्या बाबाला मला एज लावलेला बाबाला याच्या बाबाला माझ्या काळाला मला एज लाव अजबाला आला माझ्या मला कोलो असं याच्या बाबाला मोब भाजी दिलेले याच्या बाबाला ह्याला याच्या काच्या बाबाला अजबाला भाजी बाबाला काले बाबाला काजी पापाला पापाला मापाला मापाला वाजला वाजला आणि एक हे काय होतं? पण मी सांगू, कधी कधी आपण त्या लॉजिकच्या मागे धावण्याची गरज नसते. एक तर तुमच्या दोघांचा स्वीटनेस होता, हे कदाचित आणखी म्हणजे त्या तो जो स्वीटनेस नसता तर हे कर्कश वाटलं असतं, पण ते कुठेही कर्कश वाटलं नाही, ते खूप गोड वाटत गेलं. दोघेही तुल्यबळ, दोघेही मॅड, दोघेही क्रॅक, सुपरहिट. ओहो, अश्विनी मॅम. सर्वप्रथम शर्वरी, यू लुकिंग व्हेरी क्यूट लाइक अ बार्बी डॉल. थँक्यू. आणि शशिकांत चड्डी पहन के फूल नक्कीच खिलाय. व्हेरी क्यूट लव्ह स्टोरी. आय लव्ड इट, एन्जॉयड इट. थँक्यू सो मच. ओहो, 19.5 गुणांना तुम्ही चॅलेंज केलेलं होतं. बघूयात मोगलीला आणि या मिनीला किती गुण मिळत आहेत. जितूला किती गुण? 10 दिलेले आहेत. अश्विनी मॅम 10. एक मिनिट. दिस इज फॉर माय बार्बी डॉल. 10.5. याचाच अर्थ चिठ्ठी उचलण्याचा मान मिळतोय तुम्हाला. $18,000. 18,000. सुप्रिया पाठारे यांची टीम जिंकलेली आहे. तेव्हा आता सुप्रियाजींना विचारूयात, त्या कोणती खेळी खेळणार? मी कुशलला सांगते, त्याने त्याच्या टीम मधून एक जोडी उतरवावी. कुशल बद्रिके. तुम्ही घ्याल सर. बस अपमानाचा बदला घ्यायला येत आहेत डॉक्टर गिरीश ओक आणि रसिका आगाशे. या जगात सगळा उपद्व्याप आपण करतोय तो पोटासाठी करतोय हे सगळ्यांना माहिती आहे. हो, पण कधी कधी उपद्व्याप उलटा करावा लागतो, वाढलेलं पोट कमी करण्यासाठी. तर आपलं वाढलेलं पोट कमी करण्यासाठी एक माणूस गेलाय जिम मध्ये. बघूयात हे पोट कमी होतंय का. आणि ही धमाल कोण घेऊन येणार आहे हे फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके यांच्या टीम मधून डॉक्टर गिरीश ओक आणि रसिका अगाशे. ये मेरा जिम सब कोई आ जाना. ये मेरा जिम सब कोई आ जाना. 6 महीनों में स्लिम आपको करवाना. ये मेरा जिम हर कोई आ जाना. पोट सुटलं या माझं पोट सुटलं या, पोट सुटलं या माझं पोट सुटलं या.
पोट कमी करतो या, व्यायाम करतो या, माझा पोट कमी करतो या. अरे देवा देवा देवा, या पोटानं हैराण केलंय देवा. या पोटाची खळगी भरायला बी मेहनत करायची, मग ते पोट सुटलं की ते कमी करायला बी मेहनत करायची. अरे देवा देवा देवा. नमस्कार, स्लिम सेंटर मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. काय हवंय आपल्याला? 1 लिटर गाईचं दूध द्या. मिल्क सेंटर नाहीये, सिल्क सेंटर, स्लिम सेंटर आहे. तुम्हाला नीट ठावाय नाही, मग काय विचारताय? तुमच्यापाशी माणूस कशाला येईल? नेमकं काय कारण आहे? हे काय नेमकं कारण दिसत नाही का तुम्हाला? अहो, नाश्त्याला काय हत्ती खाल्लात का काय? असंच चिडवतात मला समजे, म्हणून तुमच्यापाशी आलोय ताई. अगदी योग्य ठिकाणी आलेलात तुम्ही. आमच्याकडे रोज 1 तास व्यायाम करा, 6 महिन्यात पोट सपाट होईल. अरे बापरे, 6 महिने? यापेक्षा कमी वेळात होईल का बघा जरा. रोज 2 तास व्यायाम करा, 3 महिन्यात पोट सपाट होईल. अरे बापरे, याच्यापेक्षा बी कमी वेळात बघा ना जरा. रोज 2-2 तास सकाळ संध्याकाळ व्यायाम करा, 1 महिन्यात पोट सपाट होईल. ताई मी काय म्हणतो, यापेक्षा बी कमी वेळात होत असेल तर बघा ना जरा. मागे प्रसूतिगृह आहे, जाऊन डिलिव्हरी करून घ्या. धड झोपता येत नाही. असं कसं? कसंच झोपता येत नाही. कसं असं नाही तसं नाही, झोपताच येत नाही. म्हणजे असं बघा, असं उताना झोपलं की नाही, रावण पडला उताना म्हणतात ना तसं. असं झोपलं की नाही उताना, का आमचा बाब्या कोण? लेकरू माझं हो. अच्छा. ते येतंय आणि माझ्या पोटाची घसरगुंडी करून खेळतंय हो. अच्छा अच्छा, मग तुम्ही पालथं झोपत जा ना. नाही ना हो, पालतं झोपलं की कार्ट येतंय. हा, तुमचा दुसरा मुलगा नाही हो, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. ते कार्ट तिकडनं येतंय, बाब्या इकडनं येतंय आणि अक्षी माझा शिशा करतोय हो, शिशा. आणि हे तर काहीच नाही ताई, तुम्हाला सांगतो, या गेल्या पावसाळ्यामध्ये आमच्या बाब्यानं छत्री म्हणून वापरली नाही बघा. जरा कुठं पाऊस पडला का पोटा खाली येऊन लपायचा माझ्या. तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. आता एकदा जाऊन वर्षाची 10,000 रुपये फी भरा आणि मग आपण व्यायाम सुरू करू. वर्षाची कशा पाहिजे? 6 महिन्याचा कोर्स आहे म्हणलात ना. आता उरलेला 6 महिन्यात काय माझं पोट काय पाठीकडून बाहेर काढतात काय? मग हे बघा, वर्षाची फी भरावीच लागणार. मला इकडनं वर्षाची फी मी काय पाय भरायची? वर्षाकडे पैसा नाहीत का? कोट्या करू नका, त्यामुळेच हा कोट्या भरलाय. चालते बाबा. नाही कोट्या नाही करणार, पुन्हा कोट्या करणार नाही. बरं मला सांगा बाई, आपल्या व्यायामाचं काय ते समजावून सांगा मला काहीतरी. तुम्हाला किती महिन्यात पोट कमी करायचंय त्यानुसार आमचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. 6 महिन्याच्या कोर्सचं काय कसं काय असेल बाबा? आमच्या युनिटच्या ग्राउंड मध्ये असं एक कोंबडी सोडतात. ती तुम्ही जर पकडलीत तर कोंबडी तुमची. चांगली आयडिया ही. आणि 3 महिन्याचा कोर्स घेतला तर काय असतं? त्याच ग्राउंड मध्ये आम्ही एक बोकड सोडतो. तो तुम्ही पकडलात तर तो तुमचा. अरे वा वा वा, बक्षीस वाढत चाललंय. आणि 1.5 महिन्याचा कोर्स असला तर काय सोडता? तुम्हालाच सोडतो, खिशामध्ये चिकन घालून. आणि एक डॉबरमॅन पण सोडलेला आहे. अरे बापरे. त्याने तुम्हाला पकडलं तर तुम्ही त्याचे. कसा धावला? ते हुशार आहे. मी जर का त्या खिशात ठेवलेलं चिकन जर का डॉबरमन समोर टाकून दिलं तर. हा प्रयोग ना 2 माणसांनी आधी केलेला आहे, पण कुत्रा मटण घेऊनच येत. काय बोलताय ताई तुम्ही? काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? कुत्र्यासमोर चिकन टाकल्यावर तो मटण कसं काय घेऊन येईल? कुत्रा अंधळ आहे ना, त्याला वास कळतो. अरे देवा. खिशातनं चिकन टाकाल, वास कसा टाकणार? अरे बापरे, अरे देवा. बरं मी काय म्हणतो, हे पळण्या बिळण्याचे व्यायाम झाले की कोर्स संपला का? तिथनं जर पळून जिवंत राहिला तर इथे येऊन असं 1 तास उभं राहायचं. 1 तास उभं राहायचं आणि त्याने पोट कसं काय कमी होईल? अहो काय आमचे जे बॉक्सर्स आहेत ना, त्यांच्याकडे पंचिंग बॅग नाहीये. असं म्हणताय? तुमच्या पोटाचा पंचिंग बॅग म्हणून वापर करा. हो बाई, माझं काय पोट फोडताय का काय? असं काय करताय? यापेक्षा सोपं काहीतरी सांगा ना. याच्यापेक्षा सोपं काही नाही का? थोडस आहारावर लक्ष ठेवावं लागेल. ह्याच्यासोबत काय आहार विहार पथ्य विथ्य काहीतरी सांगा की मला. आहेतच. काय ते? एक म्हणजे रोज पुरणपोळी, श्रीखंड, गुलाबजामुन हे खायचं सगळं. याचं नावही घ्यायचं नाही. दुसरं, रोज चिकन, मटण, कबाब हे चालेल, याचं नावही घ्यायचं नाही. आणि तिसरं, चीज, बटर, लोणी हे तरी खाऊ का याचा विचारही करायचा नाही. अरे देवा. मग खायचं काय ते तरी सांगा की. उकडलेली कंद आणि भाजलेली मुळं. ओ ताई, तुम्ही हे सांगता या कल्पनेच माझ्या तोंडचं पाणी पळालं हो. पाण्यावरनं आठवलं, काय ते? रोज 3 लिटर पाणी तरी प्यायचंच. 3 लिटर पाणी? आधीच माझ्या पोटाचा नगारा झालाय.
3 लिटर पाणी टाकलं तर पाणी टाकी होईल की हो. हा पण मला आता ध्यानात आलं हे हल्लीचे हिरो काय ते 6 पॅक ऍप्स काय करतात ते रोजच्याला 6 लिटर पाणी पित असले पाहिजे. ते 6 नळ्या दिसतात ना अशा पाण्याच्या फुगल्या. कोट्या करायच्या नाही सांगितलं, कोट्या करायच्या नाही. चालतं, चालतं, चालतं. कोट्या नाही, चुकून केली कोटी. बरं आता एक शेवटची शंका सांगतो तिथे सांगा फक्त. मी ज्या टायमाला तुमच्या इकडे आलो की नाही सलीम सेंटर मध्ये तेव्हा सलीम सेंटर मध्ये तेव्हा तुमच्या दाराशी पोलीस उभे होते. ते जरा तेवढे गेले का बघा जरा. ते केव्हाच गेलेत. कोणाला शोधत होते कोण जाणे. गेले काय? चला मी बी जातो मग. हो तुम्ही कुठे चाललात? व्यायाम करायचा आहे ना. व्यायाम राहू द्या हो. तुम्हाला दिलं 10,000 ते बी तुमच्याकडे राहू द्या. मी तुम्हाला हे पोट आता 1 मिनिटात कमी करून दाखवतो बघा. नाही नाही असं शक्यच नाही. शक्यच नाही. हे बघा कसं शक्य आहे ते. हो काय कर अहो हो हे काय? हात भट्टीची दारू आहे. पोलीस माझ्या मागे लागले होते म्हणून तुमच्याशी बोलण्यात टाइमपास केला. तुमची पोटभर हसवणूक कशी वाटली आपल्या परीक्षकांना? जितूदा खूप गोड ऍक्ट होता आणि एस्पेशली डॉक्टरांनी जे बेरिंग घेतलं होतं ते बेरिंग खूप सुंदर होतं. मला मजा आली, खूप मजा आली. अश्विनी मॅम. It was so true. It was very entertaining act. Thank you so much. थँक्यू. अहो बघूयात मग गुण किती मिळत आहेत. जितूदा किती गुण? 9 आणि डॉक्टर आणि 9.5. ओहो 9.5 गुण. अश्विनी मॅम 9 गुण आणि अर्धा 9.5. 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आता बघूयात सुप्रिया पाठारे यांना कसं उत्तर देणार आहेत. सुप्रिया पाठारे बोला काय करणार? माझ्या टीम मधून उतरतायत मंगेश देसाई आणि भक्ती देसाई. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहता न्यू क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू छप्पर फाडके. दुसऱ्यांना आनंद देण्याचाच खरा आनंद असतो. म्हणूनच झी मराठीनं 2 ते 8 ऑक्टोबर या दरम्यान साजरा केलाय जॉय ऑफ गिव्हिंग वीक. आज आहे 8 ऑक्टोबर. तेव्हा तुम्ही सुद्धा आजचा दिवस साजरा करा आणि सगळ्यांना आनंद द्या. आणि आता इथे येते एक बाई जिला विकत घ्यायची एक कोंबडी म्हणून ती गेली पोल्ट्री फार्म मध्ये. बघूयात मग तिला कशा पद्धतीची कोंबडी हवी आहे आणि तिला ती मिळते का. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात. सुप्रिया पाठारे यांच्या टीम मधून येत आहेत मंगेश देसाई आणि भक्ती देसाई. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. तुम्हाला सांगतो जितू भाऊ तुम्ही हे गाणं लिहून का नाही आमच्यावर उपकार केलेले. म्हणजे आमच्या कोंबड्यांचा धंदा एवढा वाढला का नाही काय सांगू तुम्हाला. आधी का नाही म्हणजे कोंबड्या अंड देता देता नाकी 9 यायचे हो. पण आता कोंबड्या प्रत्येक नाक्यावर 9 अंडी द्यायला लागली. माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. बोला. तुम्ही ना बकऱ्यावर पण गाणं लिहा. मी बकरा मटन शॉप काढायचं ठरवलंय. तुम्हाला एक लाईन देतो ना त्याच्यावर समोरून पुढचं गाणं तुम्ही लिहून टाका. हो. बकरा पळाला खाकरा खाऊन ढेकरा द्यायला लागला. टाका लिहून तुम्ही टाका लिहून लगेच. हा आणि माझ्या शॉपला आला तुम्ही तुम्हाला आई शॉपात मटन फ्री. हो ना. हा लिहून टाका तुम्ही लिहून टाक. मला चांगली कोंबडी द्या ना. मला चांगली कोंबडी द्या ना. मला चांगली कोंबडी द्या ना. कोंबडा नाही मला कोंबडा नकोय. कोंबडी हवी आहे. कोंबडी. अहो कोंबडीवाले मला कोंबडी हवी आहे. कोंबडीवाले काय कोंबडीवाले मी काय कोंबडीवाला कोंबडीवाला मी कोंबडीवाले नाही. मग त्या खुराड्यात कॉक करतायत ते काय जिराफ आहे? वा. इट्स जिराफ. इट्स इनफ. इट्स इनफ. ते काय जिराफ दिसतं तुम्हाला? जिराफ दिसतं. मग काय बदक आहेत? तुम्ही पटकं सटकं बोलू नका. तुम्ही भलत सलत बोलू नका. आधी सांगतो कोंबड्या ते सगळ्या कोंबड्या काही कोंबडे बघा कसे छान छान बसले ते आहेत ना. मग काय मग कोंबडीवाला का मी कोंबडीवाला? हे बघा जनरली कोंबडी विकणाऱ्या माणसाला कोंबडीवालाच म्हणतात. अच्छा मग झंपर शिवणाऱ्या माणसाला काय झंपर व्हायला म्हणणार का तुम्ही? मला चांगलं नाव आहे नावाने आवाज द्या. तेच म्हणते उगाच भलत सलत बोलू नका. मिस्टर विश्वनाथ तोंड जवळकर. तिथं बघा माझं नाव लिहिलेलं आहे. तोंड जवळकर. हा तोंड तुमच्या वडिलांचं नाव आहे का? तोंड वर करून विचारताना आवाज तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्हाला कसं कळलं माझं आडनाव तोंडवरकर आहे? बघा
बघा बसा द्या आडनावाचं बाजूला राहू द्या. तेच म्हणते मी आडनावाचं राहू दे. हा. बाजूला 1 किलो कोंबडी द्या. ए बारक्या यांना बाजूला 1 किलो कोंबडी दे, समोर नको देऊ. काय? तुम्हीच बोलले ना आता बाजूला 1 किलो कोंबडी द्या. तसं नाही हो, आडनावाचं राहू दे बाजूला. मला 1 किलो कोंबडी द्या. बरं मला सांगा, तुम्हाला मराठी कोंबडी पाहिजे का गावठी पाहिजे का इंग्रजी पाहिजे? नाही मराठीच द्या ना, खायची तर आहे. आपल्याला इंग्लिश कोंबडी घेऊन काय पिक्चर काढायचंय, फॉरेनची कोंबडी. तसं नाही बाई, म्हणजे कसं आहे, म्हणजे कुठल्या जातीची तुम्हाला कोंबडी पाहिजे? हे बघा, जात पात हे सगळं माणसांनी निर्माण केलेला पसारा आहे. ही बाई जात पण नाही पाहिजे, ती कोंबडी पात पण नाही. तसं नहीं वैसा नहीं, कैसा है भाई तुमको बोलता हूँ. हमारे पास कहीं दो प्रकार की कोंबड़ी रहती. एक गावठी, इंग्लिश. तो तुमको कौन सी चाहिए? इंग्लिश द्या. नक्की देऊ? नक्की, अर्थात. आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश, आय कॅन सी इंग्लिश, आय कॅन फील इंग्लिश, आय कॅन क्राई इंग्लिश. नहीं लेकिन मेरे क्या बोलने का, अगर समझो नहीं तुम गावठी कोंबडी खाएंगे तो तुमको क्या गावंढळ बोलेंगे क्या? काय माहित. पण ना मला ना अशी एक 36, 24, 36 अशी सुंदर कोंबडी हवी आहे. अच्छा. यानी शेपवाली कोंबडी पाहिजे तुम्हाला? हा. आमच्याकडे आहे ना एक शेपवाली कोंबडी. आहे? हे मागची कोंबडीला काढ बाहेर. नाही हो, मला ना अशी ठणठणी तब्येतीने फिट कोंबडी हवी आहे. दो है हमारे पास. काय सांगता? तृप्ती और रसिका दोन्ही कोंबड्यांना बाहेर काढ. नाही हो, मला चांगली कोंबडी हवी आहे. इकडे सगळ्यात चांगल्याच कोंबड्या आहे बाई. हे बघा, गिऱ्हाईकाला योग्य वस्तू योग्य दरात घेणं हा आमचा हक्क आहे. हक्क आहे का हट्ट आहे? हे बघा, तुम्ही तोंडातल्या तोंडात पुटपुटू नका. हे काय? तुम्ही म्हणलं तोंडात पुटपुटू नका, म्हणून मी हातातल्या हातात पुटपुटलो. अशा सगळ्या कोंबड्या बघा समाधान होईस तर. मी काय म्हणते, टाइमपास नका करू, पटकन एक कोंबडी देऊन टाका. पटकन एक कोंबडी देऊन टाकू. तुम्हाला एक काम करू का, ती कोंबडी घ्या तुम्ही. ती कोंबडी डुलक्यात येते का नाही, ती कोंबडी घेऊन टाका. नाही, ती नको. का? अहो, झोपा काढणारी कोंबडी खाल्ली तर आम्ही आळशी होऊ ना. म्हणजे असं आहे का 2 दिवस जी कोंबडी जागरण करती ती जर आपण खाल्ली तर तुम्ही 2 दिवस जागरण करणार? काय माहित. कमाल या बाईची. बरं एक काम करा, ती कोपऱ्यात कोंबडी दिसते का, एक पायवाली ती घेऊन जा. शिशी ती नको. काय बाई, केवढा नकारात्मक चेहरा. जरा सकारात्मक विचार करा ना. एका पायाच्या कोंबडीत कसला आला डोंबलाचा सकारात्मक विचार? तसं नाही, म्हणजे त्या कोंबडीच्या डोळ्यात तुम्ही बघितलं तर कॉन्फिडन्स दिसल. ती एकमेव कोंबडी तुमच्या बरोबर एका पायावर यायला तयार आहे. जाता घेऊन? नाही नको, मला ठणठणीतच कोंबडी हवी आहे. ठणठणीत पाहिजे? हो. बाजूलाच व्यायामशाळा फिटनेस सेंटर तिकडनं घेऊन जा. तुम्ही मला भाव सांगता का? सांगितलं ना, 150 रुपये किलो. काय? 150 रुपये किलो? अहो, 90 रुपये किलो होता ना. ये बघा भाई, हर एक कोंबड़ी के पेट में एक अंडा है. उसका पिल्लू होएगा कि नहीं, उसका भाव हमको लेना पड़ेगा कि नहीं? अंड देणारी कोंबडी आहे, मग नको मला. झेरॉक्स देणारी देऊ का मेल करणारी देऊ? नाही नको मला. अरे काय, एक काम करा, तुम्ही असं करा, तुम्ही 1 किलो ह्याच्यातली कुठली पाहिजे ती कोंबडी घेऊन जा. 90 रुपये भावाने घेऊन जा. काय बोहनीचा टाइम आहे. नकोच आहे मला. 80 रुपयात घेऊन जा. नको. एक काम करा भाई, तुमचं माझा राहू द्या. तुम 60 रुपये में लेके जाओ. कौन सा चाहिए तुमको? नाही नको मला. 50 में लेके जाओ. नको. अरे 40 में. नको. 20. नकोच. 10. नकोय. अच्छा फोकट में लेके जाओ. अहो पण नकोय. अरे मग इथं कसाला आला? काय आहे, नवरा यायला अजून 10 मिनिटं आहेत ना, म्हटलं जरा टाइमपास करू. टाइमपास करायचा? नाही, आता तुम्हाला कोंबडी न्यावीच लागेल. पण मी नाही नेऊ शकत कोंबडी. पण का नाही नेऊ शकत? कारण आम्ही शाकाहारी आहोत ना. बघूया तुमचा हा टाइमपास कसा वाटला आपल्या परीक्षकांना. जितूदा. अरे शाकाहारी असतं, मी काय म्हणतो, एखाद्या दूध केंद्रावर जा. कोंबडीच्या दुकानात येऊन टाइमपास कशाला केला तुम्हाला एक सांग. पण एनिवे, तुमच्या दोघांची जोडी हिट जोडी आहे. तुम्ही दोघं एकत्र येता तेव्हा लिखाणाच्या एक पाऊल वरती जाता. हॅट्स ऑफ. मला तुम्ही दोघे खूप आवडता. अश्विनी मॅम. मी नेहमी हे बघितलंय की मंगेश देसाई आणि भक्ती देसाई ह्यांच्या ऍक्ट मध्ये एक जबरदस्त एनर्जी असते आणि ती आजही होती. नेहमीप्रमाणे ऍक्ट फार सुंदर झाला. ओव्हरऑल खूप बिजार आणि खूप विचित्र आणि वेडा ऍक्ट होता हा. आणि ह्यासाठी मी देणार आहे आता गुण
गुण पाहायचे पण त्याआधी अत्यंत महत्वाची अनाउन्समेंट मी करणार आहे. आतापर्यंत सगळ्यांनी बघितलं की या सीझन मध्ये कुशल बद्रिकी यांची टीम पुढे होती. त्यांचा आतापर्यंतचा स्कोर आहे 2,63,000. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. थांबा थांबा थांबा, पण मी तुम्हाला थांबवणार आहे, कारण महत्वाची अनाउन्समेंट ही आहे की 2,64,000 हा स्कोर करून सुप्रिया पाठारे त्यांच्या पुढे गेलेल्या आहे. त्यामुळे आता बघायचंय की गुण किती मिळत आहेत आणि पारड इकडे तिकडे होत आहे का. जितूदा किती गुण? 9. आणि तुमच्या दोघांसाठी 9.5. अश्विनी मॅम शाकाहारी शाकाहारीसाठी, हा? 19 गुणांना तुम्ही चॅलेंज केलं होतं. याचाच अर्थ चिठ्ठी उचलायचा मान जातोय तुम्हाला. थँक्यू. 19,000. 19,000. 19,000. सुप्रिया पाठारे यांची टीम आज पुढे गेलेली आहे आणि आता बघूयात कोण आहे आजची न्यू क्लिअर अँटी डॅनअप शॅम्पू परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आणि त्यासाठीच मी दोनही परीक्षकांना मंचावरती बोलवतो त्या जोडीचं नाव सांगण्यासाठी. मी विनंती करतो की तुम्ही नाव जाहीर करा. आणि हे हॅम्पर मिळणार आहे. जंगल जंगल पता चली है, पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. कॉन्ग्रॅच्युलेशन शशिकांत एंड शर्वरी. तर कॉमेडीचा हा बवाल घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका न्यूक्लिअर अँटी डॅनअप शॅम्पू फुबाईपू छप्पर. फाडके फाडके हे बघा, 2-2 हात 2-2 हात फाडके. तू पण गेलती चंद्रावर? मग कशी गेली तू? मी ना मी काय केलं, एक आरसा घेतला, गेले आमच्या गच्चीवर. रातच्याला तो आरसा असा गच्चीत ठेवला, चंद्राचं रिफ्लेक्शन आरशात पडलं, मी आरशात अशी उडी मारली आणि पोचलेलं चंद्रावर. आणि नजरेला नजर मिळवली आणि एकमेकांकडे बघू लागली. एकमेकांकडे बघताय, माझ्याकडे बघा ना. मी बोंबिले ना, मला इथं डोळे आहेत ना.